कुठं तुम्हाला वचन माफ राहायचंय तिथं ती सेवा करा. जिथं तुम्हाला सुवार्ता सांगायच्या, लबाड सुवार्ता नका सांगू. चुकीच्या ठिकाणी जातात आणि ते 4 पैसे घालतात म्हणून त्यांना दुःख वाटणी, त्यांना टोचणी, त्यांना रागिवणी, अशी काही चुकीचे शब्द वापरू नका. तर कडकरित्या देवाचं वचन जे सांगतो त्या घरामध्ये गेलो तर ते तुम्हाला सांगता यावं म्हणून कडक वचन वापरायला शिका. काय म्हणत आहे पौल एकदा वाचा, सुवार्तेचं रहस्य माझ्यासाठी विनवणी करा की ज्या सुवार्तेपायी वेड्या पडलेला मी वकील आहे. उघडपणे त्याचं रहस्य उघडपणे करणे. आता तुमच्यामध्ये रोग आहे, तुम्ही म्हणाला प्रार्थना करा, तर तुमचा संबंध आहे पापाशी, तुमचा अजून संबंध आहे व्यभिचाराशी, अजून तुमचा संबंध आहे चुकीच्या गोष्टी करण्याशी. हालेलुया. अजून कुठं संबंध आहे? होय, तुम्हाला बिमारी आहे, नीट तर देवाला करायचे, पण तुमचं तुम्हाला रहस्य सांगणं गरजेचं आहे. आता काही लोक आमच्याकडे येतात बाळाच्या भेटीसाठी प्रार्थना करा. पहिलं तर तुम्ही विचारत आहे 2 बायका आहेत, तू कसा नीट होईल? वचनाच्या बाहेर आहे. वचनात काय सांगितलंय? एकच बायको असावं. किती असावं? एकच बायको असावं. आता त्या निघणाऱ्या